झूम कल्टिवेशन, त्याला शिफ्टिंग कल्टिवेशन असं म्हणतात, त्याला स्थलांतरित शेती म्हणतात. आपल्या भारतात विशेषतः नॉर्थ ईस्ट उत्तर पूर्व राज्यांमध्ये त्याला झूम म्हणतात. एनसीईआरटी ची डेफिनेशन काय केलेली आहे लक्षात घ्यायचं आहे की झूम कल्टिवेशन इज अ ट्रॅडिशनल पारंपरिक शेतीची प्रक्रिया, ऍग्रिकल्चर प्रोसेस दॅट इन्व्हॉल्व्स काय असणार, वृक्ष तोडणे, बर इथं दिलेली आहे, क्लिअरिंग द लँड ऑफ ट्रीज अँड अदर व्हेजिटेशन्स, बाकीचे जंगल वृक्ष तोडणे आणि ते जाळणे, जाळल्यामुळे काय होतं, पोटॅश निर्माण होतं आणि त्या पोटॅश त्या मृदेचं न्यूट्रिएंट कंटेंट वाढवतं. अशा शेती प्रकाराला झूम कल्टिवेशन स्थलांतरित शेती म्हणतात. ही स्थलांतरित शेतीला वेगवेगळी नाव आहे. याला प्रादेशिक नाव आहे ज्याला मी म्हणतो विभागानुसार, याला देशनिहाय नाव आहे आणि ते देशनिहाय नावं किंवा प्रादेशिक नावं इथं विचारले जातात का, तर विचारले जातात. हा एनसीईआरटीचाच बघा काय आहे पॉइंट आहे किंवा एनसीईआरटीचा पेज आहे. याच्यात पटकन आपण एकदम थ्रू जाऊ. एवढंच एनसीईआरटी लक्षात ठेवायचं, झूमिंग वर्ल्ड स्लॅश अँड बर्न, बरोबर आहे, स्लॅश अँड बर्न ऍग्रिकल्चर असं म्हणतात. नोन एज मिल्पा इन मेक्सिको, सेंट्रल अमेरिका त्याला कॅन्कुन म्हणतात. इन व्हेनेझुएला, लक्षात घ्या, मेक्सिको आणि सेंट्रल अमेरिकेला मिल्पा म्हणतात. कोनुकू व्हेनेझुएला म्हणतात. रोका ब्राझीलला म्हणतात. मसोले इन सेंट्रल आफ्रिका, लडांग इन इंडोनेशिया आणि रे इन व्हिएतनाम असं त्याला म्हटलं जातं. भारतात काय काय म्हटलं जातं, इन इंडिया, बरोबर आहे. दिस प्रिमिटिव्ह फॉर्म ऑफ कल्टिवेशन कॉल्ड बेवार आणि दहिया इन मध्य प्रदेश, पोदू आणि पेंदा इन आंध्र प्रदेश, हे लक्षात घ्यायचं आहे. पाल्मा दाबी और कोमन और ब्रिंगा इन ओडिसा, कुमरी इन वेस्टर्न घाट, पश्चिम घाटाला कुमरी म्हटलं जातं. वल आणि वेलर्तेरे इन साऊथ ईस्टर्न राजस्थान आणि खील इन द हिमालयन बेल्ट, खील कुठं म्हटलं जातं, हिमालयामध्ये किंवा कुर्वा झारखंडमध्ये, आणि झूमिंग नॉर्थ ईस्ट, हे पण लक्षात घ्या. याला अशा प्रकारेही तुम्ही बघू शकता. हा चार्ट बरोबर आहे. नेम ऑफ द शिफ्टिंग कल्टिवेशन, व्हिएतनाम, मदागास्कर, कांगो, इक्वेटोरियल आफ्रिकन कंट्री म्हणजे मध्य आफ्रिका, वेस्टर्न आफ्रिका, मेक्सिको, अशी पण लिस्ट तयार होईल. किंवा आपल्या भारतात झूम नॉर्थ ईस्ट इंडिया, बरं, वेअर अँड दहिया बुंदेलखंड किंवा मध्य प्रदेश, दीपा इन द बस्तर डिस्ट्रिक्ट, जारा अँड इकरा साउदर्न स्टेट, बत्रा साउथ ईस्टर्न राजस्थान, पोडू आंध्र प्रदेश, कुमरी या हिल रिजन ऑफ वेस्टर्न घाट्स आणि कामन विंगा दाही इन ओडिसा, विंगा असं त्याला ओडिसामध्ये म्हटलं जातं. तर हे तुम्हाला शिफ्टिंग कल्टिवेशनची देशनिहाय आणि राज्यनिहाय. महाराष्ट्रात कुठे व्हायचा का, हा पण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पडला. यस, महाराष्ट्रात जो पालघर, आता ठाणे नाही, पालघरचा असणारा आदिवासी भाग आहे, कातकरी, महादेव कोळी, ठाकर, अशा भागात थोड्याफार प्रमाणात ही शेती त्या ठाणेच्या परिसरात किंवा पालघरच्या परिसरात केल्या जात. आता नाही, आता महाराष्ट्रात पूर्ण बंद झालंय, कमी कमी होत आलं. पण अशा प्रकारे झूमिंग किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन आपण त्याला म्हणू शकतो. हे प्रदेश, हे राज्य आणि हे देश, त्याची नावं खूप वेळा प्रश्न पडलेला आहे. एनसीईआरटी बेसिस करायचं आहे असं मी म्हणेल, त्या अँगली तुम्ही लक्षात ठेवू शकता.